सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला आपण अजिबात सिरियसली घेऊ नये. काय एक बरीच वर्ष अडगळीत पडलेला माणूस भाजपाने MLC दिली आहे म्हटल्यावर त्यांची तळी उचलणं त्याने फार स्वाभाविक आहे. आपण देवेंद्रजी या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला मात्र निश्चित सिरियस घेतलं पाहिजे. देवेंद्रजी म्हणाले की या आंदोलनाच्या निमित्ताने मला वाटलं त्यांच्यात थोडीफार संवेदनशीलता शिल्लक असेल, परंतु त्यांनी स्वीकारणे नाकारणे वगैरे तद्दन नेहमीच्या स्टाईलमध्ये अहंकाराने आणि दर्पोक्तीने काही उद्गार काढले. तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की देवेंद्रजी, मुळात तुम्हाला महाराष्ट्राने स्वीकारलंय हा भ्रम आहे तुमचा. महाराष्ट्राने तुम्हाला काय पद्धतीने नाकारलेलं आहे हे एकदा जरा सगळ्या सोशल मीडियाच्या कमेंट वाचून बघा. ज्या मेनस्ट्रीमचे जे सगळे चॅनल्स आहेत त्या चॅनल्सच्या खाली सुद्धा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, लिहितात, तुम्हाला कोणत्या टोपण नावाने हाका मारतात आणि तुमच्याबद्दल काय परसेप्शन तयार लोकांनी केलेलं आहे ते एकदा समजून घ्या, मग कळेल. आणि हो, फक्त महाराष्ट्रानेच तुम्हाला नाकारलंय असं अजिबात नाही आहे देवेंद्रजी. तुमच्या पक्षातल्याही अनेकांनी तुम्हाला मनोमन अजिबात स्वीकारलेलं नाही. मग ते विनोद तावडे असतील, चंद्रकांत पाटील असतील, किंवा पंकजा मुंडे असतील, किंवा आशिष शेलार असतील, किंवा तुमच्या प्रवक्त्यांमधले सुद्धा अनेक जण. तुम्हाला कुणीही स्वीकारलेलं नाही आहे. अहो, पक्षातल्यांचं सोडा, राज्यातल्यांचं सोडा. तुम्ही ज्या दिल्लीश्वरांच्या ज्यावर इथे त्यांच्या इशाऱ्यावर इथे निर्णय घेता ना, त्या तुमच्या दिल्लीतल्या अमित शहांनी सुद्धा तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीखाली फटाके लावायला सुरुवात केली आहे बरं का. त्यामुळे आमच्याबद्दल विचार करण्यापेक्षा तुमच्या खुर्चीखालचे फटाके कसे निकामी करता येतील याकडे जरा लक्ष द्या. आणि हो, विद्यार्थ्यांबद्दल बोलताना फक्त एवढाच विचार करा की त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जर एखाद्या मंत्र्याची, आमदाराची, खासदाराची जर पोरं पोलिसांच्या काठीने जखमी झाली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असते.